नमस्कार. मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या ट्रॅव्हल विषयी या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही निघालो एका खास ठिकाणी. ते खास ठिकाण म्हणजे स्वराज्याची एकेकाची राजधानी असलेलं सातारा शहर. आणि आम्ही साताऱ्याला जाण्यासाठी कुठल्याही फ्लाईटने जात नाहीये किंवा ट्रेनने जात नाहीये किंवा कुठल्या प्रायव्हेट वाहनाने जात नाहीये. आम्ही यावेळेस जातोय आपल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने. तर हा प्रवास कसा असणार आहे आणि ती खास ठिकाणे कुठली असणार आहे याचा आम्हीही आनंद घेणार आहोत या प्रवासाचा आणि तिथली ठिकाणंही एक्सप्लोर करणार आहोत. तर या प्रवासाचे तुम्हीही साक्षीदार व्हा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला निघूयात साताऱ्याला. साताऱ्याला जाण्यासाठी आम्ही पोहोचलो दादरला. बसची वेळ होती रात्री 10 वाजता. मात्र नेहमीप्रमाणे शिवशाही बस ही उशिरा असल्याने रात्री 11 वाजता बस आली आणि सकाळी 7 वाजता आम्ही साताऱ्यात दाखल झालो. साताऱ्याच्या मार्केटमधून प्रवास करत आम्ही एका ठिकाणी थोडा वेळ आराम करून थोडं फ्रेश झाल्यानंतर आम्ही प्रायव्हेट कारने कास पठारला जाण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यापासून साधारणतः 22 किलोमीटर इतक्या अंतरावर कास पठार आहे. त्यामुळे जातानाचा घाट रस्त्यातून जाणारा हा जो प्रवास होता हा सुद्धा अतिशय सुंदर होता. आपल्याला आपली खासगी वाहनं कास पठारावर नेता येत नाही. त्यामुळे वनविभागाच्या वतीने खासगी वाहनांसाठी इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्याला वनविभागाच्या गाड्यांनीच कास पठारावर नेलं जातं. या प्रवासासाठी कुठलेही वेगळे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही. प्रति व्यक्ती साधारणतः 150 रुपये असं या कास पठाराचं तिकीट आहे आणि या तिकिटामध्येच या वनविभागाच्या गाड्यांनी जो आपण प्रवास करतो त्याचं शुल्कही समाविष्ट असतं. तर आम्ही निघालो या गाड्यांनी कास पठारावर. 1 ते 2 किलोमीटरचा प्रवास करून आपण 10 मिनिटात कास पठारावर पोहोचतो. चौथ्या गेट कडून आपल्याला कुमुदिनी तलावाकडे बघण्यासाठी जाता येतं. कुमुदिनी तलाव बघण्यासाठी आपल्याला जाता येतं. तर इकडे आहे तिसऱ्या गेट कडून ऍक्च्युअल जे कास पठारावरची जी फुलं आहेत तर ती इथे बघण्यासाठी आपण जातोय. आता चला बघूयात ऍक्च्युअल कास पठारावरची फुलं आता कशी बहरली आहेत ती. आपल्या साताऱ्यातील हे कास पठार जे आहे ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. कारण फुलांच्या काही दुर्मिळ प्रजाती सापडल्याने 2012 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश करण्यात आला. या ठिकाणी तेरडा, धनगर फेटा, निलिमा, कुमुदिनी, सीतेची आसवे, मंजिरी, कंदील पुष्प, जंगली आले अशा प्रकारची फुलं पाहायला मिळतात. तर या फुलांवर बसलेल्या मधमाशा, फुलपाखरू हे सर्वच पर्यटकांचं लक्ष वेधून घेत होत्या. राकट देशाचा म्हणजे दरीखोऱ्यांचा दगडांचा देश असं वर्णन केलेलं आहे. महाराष्ट्र जितका कणखर आहे, जितका राकट आहे, तितकाच सुंदरही आहे. हा प्रत्यय आला आम्हाला इथे कास पठारावर आल्यानंतर. माझ्या चहूबाजूला जर तुम्ही बघत असाल तर अतिशय सुंदर अशी फुलं उमललेली आहेत. अतिशय पिवळ्या कलरने अक्षरशः चादर पांघरली निसर्गाने असं काहीच वातावरण इथे दिसलंय. त्यामुळे पर्यटकही खूप प्रमाणात इथे आलेले पाहायला मिळतात. तर अतिशय सुंदर आणि मन भारावून जाईल असं इथलं काहीच वातावरण पाहायला मिळतंय. कुठल्याही चित्रपटाला शोभेल असलं कुठला तरी सीन आपण मूवी मध्ये बघितलेला असेल असं इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी पर्यटकांना 3 स्लॉट मध्ये प्रवेश दिला जातो. सकाळी 7 ते 11, 11 ते 3 आणि दुपारी 3 ते 6 अशा 3 स्लॉट मध्ये प्रत्येक स्लॉट मध्ये 1000 पर्यटकांना प्रवेश दिला जातो. कास पठारावर आपण एंट्री केल्यानंतर तिथून 4 नंबर गेटवर थेट चालत आल्यानंतर अगदी शेवटच्या टोकाला हा काही असा तलावाचा काही असं अत्यंत रम्य असा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा जो तलाव आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे कुमुदिनी तलाव. या तलावामध्ये कुमुदिनी नावाची जी फुलं आहेत ती इथे उगवतात. त्यामुळे याला कुमुदिनी तलाव असं म्हटलं जातं.
पांढऱ्या रंगाची छोटी छोटी फुलं ही अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसतात. तर या तलावाचं पाणी हे अत्यंत नितळ असून अक्षरशः पाण्याच्या खालची दगडवेली या पाण्यातून आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात. पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचा असेल तर एकदा कास पठार पाहावं असं म्हटलं जातं. म्हणूनच की काय अत्यंत दूरदूरून अनेक पर्यटक इथे आलेले पाहायला मिळाले. इथलं निळाशार आकाश आणि खाली हिरवगार जमीन असं वातावरण हे क्वचितच पाहायला मिळतं. कुठेही प्रदूषणाचा लवलेश नसलेले हे वातावरण पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव घेऊन आपल्याला जगण्याला एक नवी ऊर्जा येते हे नक्की. अरे कास पठाराच्या 4 नंबर गेट वरून आपण अगदी टोकाला आल्यानंतर तलावाच्या अगदी अपोजिट साइडला जो नजारा आहे तो काहीसा असा आहे. पुस्तकांमध्ये वाचलेलं आणि टीव्ही मध्ये पाहिलेलं जे काही प्रदूषण विरहित अगदी असं स्वच्छ वातावरण, ज्यामध्ये कुठेही प्रदूषणाचा लवलेश नाही, कुठलेही गाड्यांचा हॉर्नचा आवाज नाही, असं वातावरण इथे अनुभवायला मिळतं. त्यामुळे जर वेगळ्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की एकदा यायलाच पाहिजे. जसं मी म्हटलं की आपला जो महाराष्ट्र आहे तो कणखर आहे, राकट आहे, सुंदर तर आहेच, पण हे जे सौंदर्य आहे हे राखणं आणि त्याला आणखी सुंदर बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र इथे आल्यावर आमचं थोडस एक बघण्यात आलं की एक ऑब्झर्वेशन आलं की इथे लोक जी येतात ती जे अन्नपदार्थ, उष्टी अन्नपदार्थ असतात ते कुठेतरी या फुलांच्या मध्ये टाकताना बघायला मिळतात, किंवा प्लास्टिकचे रॅपर, चॉकलेट रॅपर्स इथे टाकताना बघायला मिळतात. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. जर आपलं घर आपण जसं सुंदर ठेवतो तसं हे ही जी मातृभूमी आहे, हे जे इतकं निसर्गाने दिलेलं भरभरून दान आहे आपल्या पदरात, तर हे सुद्धा सुंदर राखणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर कृपया करून इथे आम्ही सुद्धा इथे जेव्हा वावरताना ते भान तर ठेवलेलंच आहे. कुठलेही रॅपर्स आम्ही खाली पडू दिलेले नाहीये. तर सर्वांनीच हे आपलं एक घर असं समजावं आणि कर्तव्य बाळगावं की ही मातृभूमी आणखी किती सुंदर होईल, किंवा जे सौंदर्य आहे ते कसं अबाधित राहील. तर यासाठी जे आपलं सामाजिक भान आहे ते आपण राखणं कुठेतरी गरजेचं आहे. कास पठार पाहिल्यानंतर आम्ही आलोय साताऱ्यापासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटरवर असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, शिवकालीन वास्तू बघण्यासाठी. तर ती काय आहे, तर ती आहे बारामुटीची विहीर. साताऱ्यापासून 12 किलोमीटरवर लिंब या गावामध्ये ही विहीर आहे. तर ही विहीर जी आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर ती कशी आहे ते बघूयात आपण. साताऱ्यापासून 12 किलोमीटर लिंब या गावात पोहोचल्यानंतर ही शिवकालीन विहीर आम्हाला पाहायला मिळाली. या विहिरीला 12 मोठं असल्यानं याला बारामुटीची विहीर असं नाव पडलं. ही विहीर म्हणजे शिवकालीन जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. ही विहीर बांधण्यात आली साधारणतः 1719 ते 1724 या कालखंडात. संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात या विहिरीचं बांधकाम करण्यात आलं. शाहू महाराजांच्या पत्नी वीरूबाईंच्या देखरेखीखाली या विहिरीचं बांधकाम 1719 साली सुरू झालं, तर 1724 पर्यंत हे काम सुरू होतं. या विहिरीचं मुख्यतः 2 भाग पडतात, मुख्य विहीर आणि उपविहीर. मुख्य विहीर ही 110 फूट खोल तर 50 फूट रुंद इतकी आहे. तर उपविहीर म्हणजेच आडविहीर ही जी आहे ती 30 ते 40 फूट खोल इतकी आहे. ही विहीर अष्टकोनी आकाराची असून इथे काही शिल्पही कोरण्यात आलेली आहेत. मुख्य म्हणजे या विहिरीच्या आतमध्ये एक सुंदर महाल आहे. या महालाच्या खांबांवर काही भित्तिचित्र तसंच काही शिल्पही कोरण्यात आलेली आहेत.
स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून या विहिरीकडे पाहण्यात येतं. अनेक पर्यटक वर्षभर या विहिरीला भेट देण्यात असतात. आजही ही विहीर 300 वर्षात कोरडी पडलेली नाही, हे विशेष. या विहिरीची विशेष बाब म्हणजे इथे एक चोर रस्ता देखील आहे. या चोर वाटेने जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा तिथे हा जो रस्ता आहे तो थेट मुख्य विहिरीला जोडला गेलाय. त्यामुळे या विहिरीतून मी जेव्हा खाली जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा जे हिरवगार जे पाणी आहे ते पाहिल्यानंतरच भंबेरी उडाली आणि आम्ही तिथून परत निघालो. या विहिरीच्या वरती जे आसन दिसतंय ते शाहू महाराजांचं असून इथे बसूनच ते गावकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करायची असं म्हटलं जातं. ही विहीर म्हणजे महाराष्ट्रातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंपैकी एक असून ही शिवकालीन आपल्यासाठी एक अत्यंत मोलाचा ठेवा आहे. या परिसरातले नागरिक, या परिसरातले गावकरी आजही या विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे शिवकालीन दूरदृष्टी किती प्रगल्भ होती हे यावरून दिसून येतं. झेंडू कुठे आहे हळूहळू. माझ्यामुळे तुला कासपठार बघायला भेटलं.